आज सकाळपासून पावसानं चांगलाच जोर लावलेला. त्यात पाऊस काय उघडायचं नाव घेत नव्हता म्हणून लागलीच म्हणलं आपल्या बाप्पांच्या डेकोरेशनला आजपासून सुरुवात करू. कारण कालच आपण आपली आनंदोत्सव ही सिरीज आपण चालू केलेली आणि त्याच सिरीजचा आजचा दुसरा दिवस. तर आजपासून आपण आपल्या घरातल्या गणपतीच्या डेकोरेशनला सुरुवात करतोय खरं, पण मला टेन्शन होतं ह्या महापराक्रमी आमच्या ह्या दोन मांजरांचं. कारण घरातला असा कुठलाच कोपरा नाही की तिथं या दोघी अजून पोहोचल्या नाही. त्यामुळे आता ह्या दोघांनी सांभाळून मला पुढच्या कामाला सुरुवात करायची होती. त्यामुळे लगेच मोबाईल सेट केला आणि आपल्या घरातली खोड डेकोरेशन साठी बरोबर घराच्या सेंटरला ऍडजस्ट करून घेतली. आणि लागलीच म्हणलं घरातली साफसफाई पण आजच उरकून टाकू म्हणून फडकं घेतलं आणि हॉल मधला सगळा छत पण पुसून टाकला. पण आपल्या खोटची पण साईज जरा कमीच होती, त्याच्यामुळे म्हणलं आपल्या खोटची उंची अजून जरा वाढवली पाहिजे. म्हणून लगेच घरावर गेलो आणि घरातल्या जुन्या पाण्या विटा हुडकून काढल्या आणि त्याच विटा आपल्या खोट खाली लावून घेतल्या. आता उंचीचा तर प्रश्न मिटला, पण राहिला विषय एवढ्या एका खोटवर गणपती बाप्पांची मूर्ती आणि बैलगाडीचं मैदान हे काय बसणार नव्हतं. त्यामुळे लगेच घरातली मोकळी कनिंग घेतली आणि ती आपल्या खोटच्या मागे उभी केली. त्यामुळे आता आपल्याला बैलगाडीचं मैदान करायला एकदम खतरनाक अशी जागा पण झाली. त्यामुळे आता उद्यापासून आपण आपल्या बैलगाडीच्या मैदानाला सुरुवात पण करूया. त्यामुळे ज्यांनी कुणी अजून आपल्याला फॉलो केलं नसेल त्यांनी लगेच फॉलो करून आपल्या कमेंट मध्ये डेकोरेशन साठी अजून काही नवीन आयडिया सुचवा.